हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ सुवर्णा मॅम. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एव्हर हा शब्द जर आपण WH वर्ड्स जे आहेत इंग्रजीमधले, जसे की व्हॉट, व्हेन, हू, वेअर, होम, विच, हाऊ, हे जे WH वर्ड्स आहेत इंग्रजीमधले, तर त्यांना जर आपण एव्हर हा शब्द जोडला तर त्यापासून कोणते नवीन शब्द तयार होतील, जसे की व्हॉट एव्हर, व्हेन एव्हर, हू एव्हर, व्हेअर एव्हर, विच एव्हर, हाऊ एव्हर, असे वेगवेगळे शब्द तयार होतील. तरी मग या शब्दांचे अर्थ काय आहेत आणि हे जे शब्द आहेत ते आपण मराठी वाक्यांमध्ये कशा प्रकारे वापरू शकतो, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हाईपसुद्धा करा. तर आता इथे बघा, इथे फर्स्ट WH वर्ड्स आहे व्हॉट, त्याला आपण एव्हर जोडलेला आहे, म्हणजेच नवीन शब्द तयार झालेला आहे व्हॉट एव्हर. मग व्हॉट एव्हर याचा मराठीमध्ये अर्थ काय होतं की जे काही, काहीही असो, वाटेल ते हो. म्हणजेच याचा अर्थ काय की जेव्हा एखाद्या मराठी वाक्यामध्ये या अर्थाचे शब्द आलेले असतात, जसं की जे काही, काहीही असो, वाटेल ते हो, तेव्हा त्याचे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना तुम्हाला काय वापरायचे असते तर व्हॉट एव्हर. त्यासाठी मी आपल्या रोजच्याच बोलण्यातील इथे काही मग आता वाक्य घेतलेली आहेत. तर इथे बघा, फर्स्ट सेंटेन्स आहे, मला जे काही हवं आहे ते करू शकतो. बघा, म्हणजेच इथे आलेलं आहे जे काही, जे काही हे आलेलं आहे. मग आता हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेट होणार, तर आपण हे आधी घेऊ शकतो, ते करू शकतो म्हणजेच काय, आय कॅन डू, असा त्याचा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन होणार आहे. म्हणजेच आय कॅन डू आणि मला जे काही हवं आहे, जे काहीसाठी आपण वापरणार आहोत व्हॉट एव्हर. व्हॉट एव्हर आय वॉन्ट म्हणजेच हवे असणे, व्हॉट एव्हर आय वॉन्ट, अशा प्रकारे इंग्रजी ट्रान्सलेट होणार आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आता इथे शब्द टू शब्द, वर्ड टू वर्ड इथे ट्रान्सलेशन येणार नाही. मला जे काही हवं आहे ते करू शकतो, आय कॅन डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट. आता तुम्ही म्हणाल आय कॅन डू, ते करू शकतो म्हणजे तेसाठी नाही आलं, पण असं नाही आहे. इथे आपण डायरेक्टली इथे ट्रान्सलेशन करणार आहोत, जसं की आय कॅन डू, मी करू शकतो, व्हॉट एव्हर आय वॉन्ट, मला जे काही हवं आहे. या अर्थाने आपण मराठीत बोलताना असं म्हणतो की ते करू शकतो असं आपण म्हणतो, पण इथे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना आय कॅन डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट असं ते येणार आहे. म्हणजे जे काहीसाठी आपण इथे वापरलेलं आहे व्हॉट एव्हर. त्यानंतर नेक्स्ट आहे, कारण काहीही असो, तो उशीर करायला नको होता, असं सुद्धा वाक्य आपण बऱ्याच वेळेला बोलतो की कारण काहीही असो. म्हणजे इथे जे काही आलं किंवा काहीही हा जरी शब्द मराठीत असला तर त्यासाठी तुम्ही काय वापरणार, व्हॉट एव्हर हा शब्द इथे इंग्रजीतून वापरणार आहात. मग आता इंग्रजीमध्ये याचं ट्रान्सलेशन कसं होणार आहे, तर व्हॉट एव्हर द रिझन, रिझन म्हणजेच काय तर कारण, व्हॉट एव्हर द रिझन यू शुडंट हॅव बीन लेट, यू शुडंट नकार आहे, हॅव बीन लेट. बघा, अशा प्रकारे याचं इंग्रजी ट्रान्सलेशन येणार आहे. व्हॉट एव्हर द रिझन म्हणजेच काय, कारण काहीही असो, यू शुडंट हॅव बीन लेट, तू उशीर करायला नको होता, अशा प्रकारे मग याचं इथे इंग्रजी ट्रान्सलेशन झालेलं आहे. तर नेक्स्ट बघा, तुला जे काही योग्य वाटतं ते कर, असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणतो. मग आता इथे सुद्धा इथे काय आलेलं आहे, जे काही, हा मराठी शब्द आलेला आहे, त्यासाठी आपण काय वापरणार आहोत व्हॉट एव्हर. मग आता इथे याचं ट्रान्सलेशन कसं येणार आहे, तर ते कर म्हणजेच काय, डू म्हणजेच काय करणे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स जेव्हा आपण इंग्रजीत ट्रान्सलेट करतो मराठीतलं, तेव्हा त्याची सुरुवात ही आपण त्या काळातल्या क्रियापदाने करत असतो, सहाय्यकारी क्रियापदाने करत असतो. म्हणून इथे आपण काय घेतलेलं आहे, डू व्हॉट एव्हर म्हणजेच काय, काहीही कर, डू व्हॉट एव्हर सीम्स बेस्ट टू, सीम्स बेस्ट म्हणजेच काय, योग्य, सर्वात योग्य, सीम्स बेस्ट टू यू, अशा प्रकारे डू व्हॉट एव्हर सीम्स बेस्ट टू यू म्हणजे तुला जे काही योग्य वाटत असेल, सर्वात चांगलं वाटत असेल ते तू कर, यासाठी तुम्ही हे वापरणार, डू व्हॉट एव्हर सीम बेस्ट टू यू. नंतर आता नेक्स्ट आहे, तुला जे काही हवे ते बोल. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो, एखादी व्यक्ती बोलत नसली स्पष्टपणे तर आपण काय म्हणतो की तू काही हेजिटेट होऊ नको, तुला जे हवं, तुला जे काही हवं ते तू बोल. आता इथे सुद्धा आलेलं आहे
जे काही. मग आता त्यासाठी आपण व्हॉट एव्हर हा शब्द इथे वापरणार आहोत. मग आता इथे सुद्धा स्पीक, व्हॉट एव्हर म्हणजेच काय, काहीही बोल. काहीही बोल म्हणजेच काय की जे काही तुला बोलायचं असेल ते बोल, या अर्थाने. यू वॉन्ट, यू वॉन्ट म्हणजेच काय, तुला हवे असेल, तुला हवे असेल किंवा तुला जे काही हवे असेल ते बोल, या अर्थाने इथे काय लिहिलं आहे, स्पीक व्हॉट एव्हर यू वॉन्ट. आता नेक्स्ट बघा, तुझ्याकडे जे काही आहे ते मला दे. आता हे सुद्धा एकदम सोपं आहे. तुझ्याकडे जे काही आहे ते मला दे, ते मला दे आणि तुझ्याकडे जे काही, यासाठी तुम्हाला माहितीच आहे की इथे काय येणार आहे. तर हे जे मराठीतलं वाक्य आहे ते तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचं ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. आता इथे जे काहीसाठी तुम्हाला इथे व्हॉट एव्हर, अर्थातच व्हॉट एव्हर हा शब्द इथे वापरायचा आहे. आता नेक्स्ट बघा, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. आता हे तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, किंवा जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं असं सुद्धा आपण बऱ्याच वेळेला म्हणतो. मग आता जे काही होतं म्हणजेच काय, जे काही म्हणजेच काय, व्हॉट एव्हर. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, व्हॉट एव्हर होतं म्हणजेच काय, हॅपन्स, हॅपन्स, व्हॉट एव्हर हॅपन्स. पुढे काय, हॅपन्स फॉर द बेस्ट, चांगल्यासाठी होतं. म्हणून आपण इथे काय होणार आहे, हॅपन्स फॉर द बेस्ट. जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. किंवा जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं असं जर म्हणायचं असेल, झालं म्हणजे होऊन गेलं, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, व्हॉट एव्हर हॅपन्ड. हॅपन्स न म्हणता झालेलं आहे म्हणून आपण इथे ईडी लावणार आहोत, हॅपन्ड, हॅपन्ड फॉर द बेस्ट. जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं. अशा प्रकारे मग तुम्ही इथे ही म्हण वापरू शकता. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे व्हेन एव्हर. व्हेन म्हणजेच केव्हा, त्याला जोडला आपण एव्हर, म्हणजेच हे झालं, हा शब्द झाला व्हेन एव्हर. मग आता याचा मराठीत अर्थ काय आहे, केव्हाही किंवा जेव्हा कधी, जेव्हा कधी किंवा जेव्हा केव्हा असं सुद्धा, किंवा जेव्हाही किंवा वाटेल त्या वेळेला किंवा जेव्हा जेव्हा. म्हणजे अशा अर्थाचे जेव्हा शब्द मराठी वाक्यामध्ये आलेले असतात त्यावेळेला तुम्ही व्हेन एव्हर हा शब्द वापरू शकता. मग आता त्यासाठी मी इथे एक वाक्य घेतलेले आहेत ते बघा. ती केव्हाही स्वयंपाक करते तेव्हा गाणी ऐकते. आता बघा, आता इथे शब्द आलेला आहे केव्हाही, म्हणून त्यासाठी आपण काय वापरणार, व्हेन एव्हर. मग आता हे कसं येणार, गाणी ऐकते ती, म्हणून इथे येणार आहे सी लिसन्स, कारण तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे, वर्तमान काळ आहे म्हणून. सी लिसन्स टू सॉंग्स, ती गाणी ऐकते केव्हा, व्हेन एव्हर. व्हेन एव्हर म्हणजेच काय, म्हणजे स्वयंपाक करते त्यावेळेला, किंवा जेव्हा जेव्हा स्वयंपाक करते, किंवा जेव्हा केव्हा ती स्वयंपाक करते, किंवा केव्हाही ती स्वयंपाक करते तेव्हा, या अर्थाने तुम्ही व्हेन एव्हर वापरू शकता. सी लिसन्स टू सॉंग व्हेन एव्हर शी कुक्स. प्रेझेंट टेन्स असल्यामुळे तृतीय पुरुषी एकवचनी करता आहे, त्यामुळे आपण व्हर्बला एस लावलेला आहे, शी कुक्स. अशा प्रकारे केव्हाही या अर्थाने आपण व्हेन एव्हर वापरलेला आहे. सी लिसन्स टू सॉंग व्हेन एव्हर शी कुक्स. आता नेक्स्ट बघा, जेव्हा जेव्हा मी तुला बघतो मला माझा भाऊ आठवतो, किंवा मला माझ्या भावाची आठवण येते. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या भावासारखी दिसत असेल तर आपण काय म्हणतो की जेव्हा जेव्हा मी तुला बघतो, जेव्हा जेव्हा, यासाठी सुद्धा तुम्ही काय वापरणार मग इथे, व्हेन एव्हर. म्हणजेच मग आता हे जेव्हा वाक्य आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू तेव्हा ते कसं येणार आहे, व्हेन एव्हर म्हणजे जेव्हा जेव्हा. आय सी यू, मी तुला बघतो, आय सी यू, प्रेझेंट टेन्समधलं सेंटेन्स आहे हे सुद्धा. आय रिमेंबर म्हणजे मला आठवतो किंवा मला आठवते. काय आठवते, माझा भाऊ, म्हणजेच काय, माय ब्रदर. आय रिमेंबर माय ब्रदर. बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे आलेलं आहे. व्हेन एव्हर आय सी यू म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुला बघतो किंवा जेव्हा जेव्हा मी तुला बघते. आय रिमेंबर माय ब्रदर, मला माझा भाऊ आठवतो किंवा मला माझ्या भावाची आठवण येते. आता नेक्स्ट बघा, केव्हाही तुला वेळ मिळेल तेव्हाही, असंही आपण बऱ्याच वेळा बोलतो. आता इथे आलेला आहे शब्द केव्हाही, म्हणजे इथे
व्हेनेवरचे आपण इथे वरती वेगवेगळ्या प्रकारचे मराठी अर्थ मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ते वाक्यामध्ये वेगवेगळ्या वेळेला आपण मराठी वाक्य जेव्हा बोलतो तेव्हा बोलत असतो. केव्हाही, जेव्हा जेव्हा, आता इथे सुद्धा आलेलं आहे केव्हाही. मग आता केव्हाही हे जेव्हा आपण मराठी वाक्यामध्ये येतो, केव्हाही तुला वेळ मिळेल तेव्हा ये. म्हणजेच इथे सुद्धा तेव्हा आहे म्हणजेच कम, म्हणजेच येणे. कम व्हेनेवर, whenever you have टाईम, म्हणजे तुझ्याजवळ वेळ असेल किंवा तुला वेळ असेल तेव्हा तू ये, केव्हाही ये. म्हणून आपण इथे काय वापरलं आहे, whenever. आता नेक्स्ट बघा, तुम्ही जेव्हा हवं तेव्हा निघू शकता. म्हणजे जेव्हा किंवा यासाठी आपण whenever हे वापरू शकतो. मग आता किंवा जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही निघू शकता. मग आता इथे सुद्धा तुम्ही हे इंग्रजी ट्रान्सलेट कसं कराल, तर त्यासाठी तुम्ही whenever हा शब्द इथे वापरणार आहात. म्हणजेच काय, तुम्ही निघू शकता म्हणजेच यू मे लिव्ह. यू मे लिव्ह म्हणजेच तुम्ही निघू शकता. केव्हा, केव्हा निघू शकता, की जेव्हा तुमची इच्छा असेल किंवा जेव्हा तुम्हाला हवं असेल. whenever you want, whenever म्हणजे जेव्हा तुम्हाला हवं असेल. you want, whenever you want. you may live whenever you want, तुम्ही जेव्हा हवं तेव्हा निघू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, wherever म्हणजेच व्हेअर कोठे, त्याला जोडलेला आहे एवर. म्हणजेच wherever म्हणजेच काय, मराठीतून कुठेही किंवा जिथेही किंवा वाटेल तिथे किंवा जिथे जिथे किंवा जेथे जेथे, या अशा अर्थाचे शब्द जर मराठी वाक्यामध्ये आले तर तुम्ही wherever हा शब्द वापरू शकता. कुठेही म्हणजेच काय, की फरक नाही पडत की कुठे, कुठेही अगदी असा त्याचा अर्थ होतो. आता इथे मराठीत सेंटेन्स दिलेला आहे, तो जेथेही काम करतो तो खूप मेहनत करतो किंवा तो जेथेही जातो लोकांना मदत करतो. मग आता इथे wherever म्हणजे जेथेही या मराठी शब्दासाठी तुम्ही wherever हा इंग्रजी शब्द वापरू शकता. मग आता फर्स्ट आहे, तो जेथेही काम करतो म्हणजेच wherever. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वेअरचं स्पेलिंग असते WHERE आणि त्याला एवर जोडायचं आहे, पण इथे डबल ई न घेता आपण EVER इथे कंटिन्यू केलेलं आहे. ईचा लोप झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं wherever वापरताना. म्हणजेच हे सेंटेन्स इंग्रजीतून कसं येणार आहे की wherever, WHEREVER, डबल ई इथे घ्यायचा नाही आहे. wherever he works, वर्क्स घेतलेला आहे, प्रेझेंट टेन्समधलं सेंटेन्स आहे, एक तृतीय पुरुष एकवचनी करता आहे म्हणून यस लावलेला आहे वर्बला. जेथेही तो काम करतो, wherever he works, तो कसं करतो, तो खूप मेहनत करतो म्हणजेच he works very hard. व्हेरी हार्ड म्हणजेच खूप कष्ट करणे, खूप मेहनत करणे, या अर्थाने आपण काय घेतलेलं आहे, व्हेरी हार्ड. त्यानंतर नेक्स्ट आहे, तो जेथेही जातो लोकांना मदत करतो. जेथेही म्हणजेच wherever, कुठेही जातो तिथे. म्हणून आता हे सेंटेन्ससुद्धा कसं होणार आहे, wherever, 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 जेथेही, तो जातो म्हणजेच ही गोज. ही गोज इथे सुद्धा तृतीय पुरुषी एकवचनी करता वर्तमान काळातला आहे म्हणून इथे गोला ES लागलेला आहे. ही गोज, तो काय करतो, लोकांना मदत करतो म्हणजेच ही हेल्प्स पीपल. ही हेल्प्स पीपल. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इंग्रजीतून इथे ट्रान्सलेट झालेलं आहे. व्हेअरएव्हर ही गोज ही हेल्प्स पीपल, तो जेथेही जातो तेथे लोकांना मदत करतो. आता मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे, इथे शब्दशः मराठी टू इंग्लिश येणार नाही आहे. तो जेथेही जातो हे आलं आहे, व्हेअरएव्हर ही गोज, पण लोकांना मदत करतो आपण घेतलं का इथे हेल्प्स पीपल, ही हेल्प्स पीपल, कारण अर्थपूर्ण हे सेंटेन्स इंग्रजीतलं इथे तयार व्हायला पाहिजे म्हणून. आता इथे नेक्स्ट सेंटेन्स बघा, तू जिथे हवं तिथे बसू शकतो किंवा बसू शकते असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मग बसू शकतो किंवा बसू शकते मराठीत जरी शकतो किंवा शकते फिमेल आणि मेलसाठी जरी असतं तरी इंग्रजीत ते सेम येणार आहे. मग आता हे सेंटेन्स कसं येणार आहे की व्हेअरएव्हर, तू जिथे हवं तिथे बसू शकतो किंवा बसू शकते. यू कॅन सिट म्हणजेच तू बसू शकतो म्हणजेच काय, यू कॅन सिट, तू बसू शकतो. व्हेअरएव्हर यू वॉन्ट, तुला हवं तिथे किंवा
वेअर एवर यू लाईक असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, वांट म्हणू शकता किंवा लाईकसुद्धा म्हणू शकता. यू कॅन सिट वेअर एवर यू वांट, तू जिथे हवं तिथे बसू शकतो किंवा वेअर एवर यू लाईक असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही WH वर्ड्स आहेत 3 WH वर्ड्स पाहिले आपण, जसं की व्हॉट, वेन आणि व्हेअर. या WH वर्ड्सना एव्हर हा शब्द जोडल्यानंतर त्याचे मराठीमध्ये अर्थ काय होतात आणि मराठी वाक्य मग इंग्रजीमध्ये करताना त्याचा इंग्रजीत कशा प्रकारे वापर केला जातो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर राहिलेले जे WH वर्ड्स आहेत त्याला एव्हर जोडल्यानंतर त्याचे अर्थ काय होतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तेव्हा तो सुद्धा पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. थँक्यू.